चला आज आपण बनवणार आहोत मेथीपुरी। मेथीपुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी, थोडासा ओवा, थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। नंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी त्याच्यामध्ये टाकायची आहे। नंतर जे आपण तेल घेतलं होतं तर ते तेल या मिश्रणावरती म्हणजेच मेथी आणि पिठावरती ओतून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपण ओवा, तेल, मीठ, मेथी आणि गव्हाचं पीठ एकदम छान पद्धतीने सगळ्या पिठाला तेल लागेल अशा पद्धतीने सगळं चोळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने चपातीला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा मळून हा 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। 10 मिनिट हे पीठ मुरायला ठेवलं होतं। 10 मिनिटानंतर लगेचच मी याची चपाती लाटायला घेतलेली आहे। अशा पद्धतीने थोडीशी मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची आणि छोट्या डब्याचं जे झाकण असतं त्याने सगळ्या पुऱ्या कापून घ्यायच्या। अशा पद्धतीने मी झाकणाने या पुऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि बघा दिसतानाच किती छान वाटतंय। आता असं होतं की आपण जेव्हा याच्यामध्ये फक्त तेलच टाकतो, सोडा टाकत नाही, तेव्हा पुऱ्या फुगल्या जात नाहीत, मात्र त्या एकदम कुसकुशीत असतात। जर तुम्हाला पुऱ्या फुगलेल्या हव्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये चिमटभर सोडा टाकू शकता। त्याबरोबर तुम्ही कोणत्याही पद्धतीची बटाट्याची भाजी बनवली तरी हरकत नाही, मात्र माझ्या घरामध्ये मटकी, आलू मटकी ही भाजी आवडते आणि या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तुम्हीही करून पहा।